हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. सो आज आपला नेपाळ ट्रिपचा सेकंड डे, दुसरा दिवस. आणि काल रात्री आम्ही दिनेशच्या इथे थांबलेलो. मस्त फुल दिसते का, फुल थंडी होती. सो आम्ही रात्री जेवलो वगैरे, मग मस्त 10:30-11 वाजता झोपलो. गप्पा करत करत तिथं शेकोटी पण लावलेली. झोपल्यानंतर सकाळी डायरेक्ट 6:30 वाजता उठलो. फटाफट फ्रेश झालं. आता वाजलेत 8. सो आता निघूयात. मस्त ह्याच्या गावाचा जो सकाळचं दृश्य आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट आहे ना, ती तुम्हाला ऐकवतो बघा. कुठपर्यंत तुम्हाला आवाज आला किंवा नाही काय माहिती नाही, पण माझ्या कानांना येतोय ऐकू. मस्त किलबिलाट इकडे झाडांवर आहे. धुकं बघा, धुकं. लोक सकाळी सकाळी शेतात काम करतात बघा अशी. दिनेश बोलतो सगळ्यात पहिले मी निघल. दिनेश काय अजून निघालाच नव्हता. हा, लाली लिपस्टिक लावून आलाय. काय काय किधर था रे, हे तो धुंड राहतं. हे बघा, हे असं आहे दिन्याचं गाव. गावातली लोक बघतायत आम्हाला कोणती माणसं आलेत म्हणून. आणि आम्ही असं काय चाललोय मस्त. प्यार की कश्ती में है. क्या रे क्या दिने तेरा भी. आपण आता दिनेशकडनं निघालोय. मस्त गाडीत बसलोय सगळे. मागे यांना मस्त अशी आपली गादी बनवून दिली आणि आम्ही आता दोघंजण पुढे बसलोय. अक्षय, मी आणि मागे 2 मांजी आणि दिन्या झोपलेत, लेटलेत मस्त. तुम्हाला थोड्या वेळ दाखवेल कसा काय बेड सेटअप केला आपण. आता थंडी तर थोडीफार वाटते, एक्स्ट्रीम लेवलची नाही वाटते, कारण मुंबईला पण नॉर्मली अशी थंडी पडली आहे. फक्त इथं एवढंच आहे की धुकं जास्त वाटते. धुकं, कोहरा म्हणजेच धुकं. सो आता आम्ही इथनं निघणार आहे पोखरासाठी. आपला नेपाळ ट्रिपचा सेकंड डे. आज आपला नेक्स्ट स्टॉप असेल पोखराला. सो पोखराला आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू. जेवढे कमी स्टॉप घेऊ तेवढे, कारण की पोरं कसे थंडी आहे म्हणून थांबा, चहा पिया, नाश्ता करा, हे ते चालूच असतं. म्हणजे लाईट सगळं चालू आहे. सो आता आपण निघूयात पोखरासाठी. इथलं पोखरा कमीत कमी दाखवते 187. सो 187साठी आपल्याला इथनं 4 तास, एक्झॅक्ट 4 तास 1 मिनटं दाखवते. आणि आत्ता वाजलेत एक्झॅक्ट 8:30. सो आपण पोचूयात 12-12:30 वाजेपर्यंत पोखराला. आणि मग एंट्री करूयात. तिथे 1 तास लागेल आपल्याला. बनसार वगैरे बनवायला, परमिट बनवायला लागतं. तो बनवला की मग आपण जाऊ आतमध्ये. नेपाळ मस्त नाश्ता करायला थांबलो आता. अक्षय पहिले जाऊन बसला. समोसे वगैरे दिसतात, वडे बिडे आहेत काय. बाकी स्वीट तर नाही. हे क्या खायला. समोसा भाई, समोसा. दुसरा बेत आहे मस्त चाट समोसा, छोले समोसा. मस्त याचे छोले आहेत, समोसा आहे, चटणी आहे. एक नंबर आहे. आणि एकदम स्वस्त दरात. फक्त आणि फक्त 2 रुपये. असं नाही आहे, असेल 10-15 रुपयाला. मस्त असं ना झणझणीत समोसा आहे. मस्त गरम गरम एकदम चविष्ट आहे. समोसा पाहिजे, एक नंबर आहे गरम. खाना फिर एकदम शांतता. गाड्या चालल्यात मस्त, फुल मजाच चालू इथं मस्त. आता निघतो आपण बॉर्डरसाठी. बॉर्डरवर मस्त बनसार वगैरे काढू आणि मग आतमध्ये नेपाळला एंट्री. बाकी नाश्ता बिष्टा एक नंबर होता, मजा आली नाश्ता करून. मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात नेपाळमध्ये एंट्री करणार आहोत. किती माहिती आहे का, 600 मीटर बाकी आहेत. आणि ही कंटिन्यू जी ट्रकची लाईन आहे ना,
ही कंटिन्यू कमीत कमी तरी ना 3-4 किलोमीटर पासने. आणि आम्ही आउटसाईडनं का टाकले कारण त्या साईडला पूर्ण हीच लाईन आहे. आपल्याकडनं वाटतं एक्सपोर्ट लय होतं काहीतरी सामान. आता काय आहे ते आपल्याला माहिती नाही. रोड समाप्त, टोल रोड समाप्त. बघूया आता काय आहे काय नाही. गाड्या लय बेकार चालतात पण इकडं. आता आपण आलोय सनवली बॉर्डर. सो बघूयात आता काय कसा वंजार वगैरे बनतं ते करूयात पुढची प्रोसेस. आता नेपाळचा असा गेट दिसतोय आपल्याला. नेपाळमध्ये एंट्री करणारच आहे. आणि आपल्याला एक भेटलेला आहे ब्रोकर, म्हणजे तो आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे काढून देईल. आणि हा आपला ब्रोकर बघा, सुस्तड ब्रोकर. थँक्यू. आणि हे बोकड बघा कशी झोपलीत आपली बोकड. सब गाडी चेक कर. गाडी चेक करेंगे ना बाबू. अभी चाललं आपण डॉक्युमेंट बनवायला. आता नेपाळमध्ये एंट्री तर केलेलीच आहे थोडी. घुमा के लगाओ क्या? बाहेर निकल आणि फोन करतो. फोन म्हणजे फोन काढतो. इंडियन इमिग्रेशन तिथे आमचं चेकअप झालं आहे. आता आम्ही चालू आहे नेपाळच्या इमिग्रेशनच्या इथे. म्हणजे तिथे जाऊन परत एकदा वाटतं चेकिंग होईल. आता सगळे आपले डॉक्युमेंट बघितलेत आणि आपला एक आहे माणूस सोबत, तो आपल्याला सगळं सांगतोय काय कसं काय. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आता तो आपल्याला भन्सार बनवेल. तो बोलतो माणसांचा नाही बनत, फक्त ह्याचाच बनतो गाडीचा. सो गाडीचा बनवूयात आपण. आणि मुक्तीनाथसाठी पण इथे चौकशी करूयात कुठं काय कसं ते सगळं. ते आता आपण देतो पैसे आपले. आता घेणार नेपाली पैसे. क्या करणे काय बघा, ही 1000ची नोट आहे. पैसा आलाय, नुसता पैसा. आता ना पैसे आहे, हत्ती आहेत पैसे बघा इथं. ₹1000. हा मेराही आम्हाला सिम कार्ड बनवून देतोय. फोटो काढायला का? हमारे शेठ पैसा गिनते हुए नेपाली करन्सी. आता आपण दिलेत 20,000 इंडियन करन्सी आणि आपल्याला भेटलेत 32,000, म्हणजे ₹1 1 ₹1.60. सो आता हे जाऊ पैसा खर्च करू आणि मजा घेऊ. ये नेपाळला आलोय. नेपाळ आता आम्ही फॉरेन कंट्रीला आलोय. आता लय पैसे एक्सचेंज केलेले आहेत आपण. 20,000 दिले आणि 32,000 रुपये घेतलेत. ते 32,000 असेच संपतील कारण अक्षय 1000 रुपयाचे तर मोमोज खातो असे 10 मिनिटांनी. अरे भाई भूख लगी सच्ची में. याला मांजीला लागली भूक लगेच. नेपाली लोग से ना मोमोज बनवाते अभी. बनवाते नहीं, वो बनाते ही है, अपने को खिलाएंगे. अच्छा. फायनली आपण नेपाळमध्ये एंट्री केलेली आहे. सो आता आपण जाणार पुढं. कोण थांबवते कोण नाही थांबवते बघूयात. आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट पेपर रेडी आहेत सगळे गाडीचे. टोटल 5,000 रुपये घेतले पेपरचे. टॅक्स बिक्स सगळं काय लागेल ते बोलू घ्या. पाटील आम्ही घ्या, काय घ्यायचं ते घ्या. नाही रे पैसा भाई. ओ क्या पैसा. ये साला नेपाली लोग हमको सापरी बोलता है. मित्रांनो समोरच आता मस्त डोंगर एकदम डोंगर दिसायला लागली आहेत. आणि सरळ जसा बॉर्डरमध्ये एंट्री केली ना तेव्हापासून एकदम सरळ रोड आलोय हा. आणि आता सगळे डोंगर इकडे दिसायला लागलेत. हे बघा काय खतरनाक डोंगर आहेत. एकच मिनिट थांबा का दाखवतो बघा. हे बघा मित्रांनो कसे 2 डोंगर आहेत. त्याच्यामधनंच वाटतं जायचंय. पण बघूया बाहेर. मस्त गरम आपली मॅगी आलेली आहे आता. आणि हे सॉफ्ट ड्रिंक ट्राय करतात इकडूनची. क्या नाम है रे इसका? अर्ना. और इसका क्या नाम है? ये बघा गोरखा. हे सॉफ्ट ड्रिंक मध्ये आहे. मैं चेक करते मॉक्ट. हे बियर पितात, बियर लिटरली. आपण आपली मजा करू फक्त मॅगीवर. मॅगीचा एक चम्मच खाऊन बघू कसं. आहे ठीकठाक आहे. आपण आपल्याकडे खातो तशी नाही, आपण ठीकठाक आहे. एन्जॉय करूयात आपण त्याच्यात. तुम लोग हे एन्जॉय करो, मी हे एन्जॉय करतो. मजा मला
नेपाळच्या घाटात, म्हणजे पूर्ण नेपाळला असेच रस्ते आहेत, घाटी एरिया पूर्ण. तर असं काही रोड आहे, एकदम खतरनाक व्ह्यू आहे, एकदम खतरनाक. गाडी चालवायला पण मजा येते. आणि रस्त्यांची कंडिशन बघा, रस्ते आहेत असेच, मोस्ट प्रॉबेबली रस्ते खराब आहेत आणि काही ठिकाणी बनवलेले आहेत. सो मजा तर येते. आणि एकदम बाजूलाच घाटी एरिया आहे, म्हणजे पण गाडी चालवता चालवता 2 गाड्या क्रॉस होताना पहिले बघायला लागतं बाजूला आपली गाडी कुठे आहे ना कुठे नाही. पूर्ण मस्त क्लायमेट आहे, जो केदारनाथला गेलो तसा फील येतोय. मित्रांनो, काहीतरी दाखवण्यासाठी आता म्हणजे आम्ही या रोडनी चाललेलो जस्ट, मध्ये मध्ये रोड अशी ओले आहेत आणि काहीतरी दाखवण्यासाठी थांबलो. हे जे बघतायत ना, हे जे आहेत बर्फाचे डोंगर आणि एकदम सोनेरी डोंगर दिसत आहेत, ते सोनेरी एकदम भारी, एवढं भारी वाटते ना. वा, किती दूर आहेत बघा ते. आणि आपण इकडे थांबलो, असं काय सीन आहे राव. आणि आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता अंधार पडत चाललंय. आता वाजलेत किती माहिती आहे का, हे बघा 5:30 वाजलेत. आणि ते पण 5:30 नेपाळचे वाजलेत वाटतं, नाही बरोबर इथलेच वाजलेत आपले. 5:30 वाजलेत आणि पूर्णपणे अंधार पडले, पूर्ण अंधार. म्हणजे असं वाटतं की आता रात्रीचे 8-9 वाजले असं. आणि आपण गाडी नाईट ड्राईव्ह करतोय. नाईट ड्राईव्ह म्हणजे डेची ड्रायव्हिंग आहे, पण इकडे नाईट लवकर आहे, कारण दरी खोऱ्यांमध्ये सूर्य लवकर मावळतो. सो आपण आता थोडी वेळ मज्जा घेऊयात. आणि इथलं टेम्परेचर जर आत्ताचं बघायचं असेल ना, तर 18 डिग्री टेम्परेचर आहे. सो घेऊयात थोडी मजा, आपण चालूयात गाडी. वाटलंच असं कुठे तर थांबूयात, नाही तर मग पोखरा काय लांब नाही, 108 नाही रे, कितना किलोमीटर बचा रे अभी, 90 किलोमीटर रहेगा कुछ. हाँ 93 किलोमीटर राहिलंय पोखरा. चला पोखऱ्याला परत. आता काहीच वेळानंतर आम्ही पोचणार आहे पोखराला. आणि थंडी भरपूर आहे. आता वाजले तिकडं अप्रॉक्सिमेटली 8-8:30 वाजायला आले, म्हणजे 9ला 20 मिनटं बाकी आहेत. आणि थोड्याच वेळ राहिला आता. म्हणजे किती किलोमीटर राहिले पोखरा बघा. आता पोखरा अप्रॉक्सिमेटली 15 किलोमीटर राहिले. आता आपण इथनं जाऊयात. तसंच जरा म्हणजे स्ट्रेचिंग करण्यासाठी थांबलो. कंटिन्यू घाटासारखा रोड आहे. नेपाळमध्ये एंट्री केलं का तिथून फक्त 15-20 किलोमीटर सरळ रोड लागतो. त्याच्यानंतर पूर्ण घाट एरिया. नेपाळमध्ये पूर्ण माउंटेनच आहेत, एकदम घाट एरिया. आणि सगळं फ्रोझन माउंटेन आहेत अशी इकडं. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच. आता आपली पोरं जरा थांबली आहेत, काय काय करतायत आजूबाजूला. फुल थंडी रे बाबा. फायनली आपण, काय दिसणार नाही तुम्हाला, पोखराला पोचलोय. पोखरा फायनली. आणि आता इथं सगळे दुकानं बंदच दिसत आहेत. नेपाळला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पोखरा सिटीमध्ये. नेपाळ पोखरामध्ये तुमचं स्वागत आहे, स्वागत. हा, आता आपण सगळ्यात पहिले काम करूयात, हॉटेल शोधूयात. आणि त्याच्यात बघू कसं काय ते. एकतर ऑनलाईन चेक करूयात पहिले, नाहीतर ऑफलाईन वॉकिंग पण चेक करूयात कसं काय ते. रूम बिम बघूयात, बघतो जर इकडे काय कसं. आणि मग लवकर झोपतात, सकाळी मुक्तीधामला पण जायचं आहे. सो आता सर्च करूयात. मित्रांनो, मेन मार्केट तर इकडे आहे बघा, एकदम गोव्यासारखा मार्केट आहे, एकदम खतरनाक. पोखरा The Grand Multi Cuisine Restaurant भाई, इसमें जाएंगे लाइव म्यूजिक वाले. लाइव म्यूजिक है क्या उसमें? तेरे को नेपाली गाना समझता है क्या? हाँ, अपन गा लेंगे भाई. नहीं, हम वो ऐसा गाना गाएंगे. सो फायनली आम्ही आता ना हॉटेलच्या इथे आलो. हॉटेल शोधत होतो. आणि हॉटेल कसं आहे बघा, एकदम मस्त झकास हॉटेल आहे. हा त्यांचा बार काउंटर आहे इकडे. बॅक कॅमेरा बघा हॉटेल असं काय आहे. मस्त मासे बिशे सगळं एकदम झकास. सिटिंग अशी आहे. आणि बाहेर फुल मजा आहे, फुल मज्जा आहे बाहेर, मज्जा. आपण ना ज्या ठिकाणी रूम घेतला ना, तिथला बाल्कनीचा व्ह्यू आहे असा. आणि वरती पार्टी चालू आहे इकडं, फुल झिंगाट पार्टी. आणि आपलं रूम दाखवतो तुम्हाला कसं आहे.
इथून एंट्री समोरून इकडे यायचं आणि असा काही रूम आहे आपला. ठीकठाक आहे, सकाळी निघायचं लवकर म्हणून. बाकी तुमची मी आता इथेच रजा घेतो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच तुम्हाला नवनवीन डेस्टिनेशन आणि ब्लॉग येत राहतील. आज हा ब्लॉग इथे एंड करून उद्या आपल्याला परत निघायचं मुक्तीनाथला. सो आतापुरता बाय, टेक केअर.